त्यामुळं समोरचा उमेदवार अर्चनाताई आहेत किंवा अजून कोणी आहे, हे माझ्यासाठी तेवढं असं महत्त्वाचं नाही वाटत. मी महत्वाचा जर ग्रामीण भागातला एक महत्वाचा प्रश्न विचारतो. ग्रामीण भागामध्ये आणि कमीत कमी शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत नाहीत आणि ते हे 10-12 वर्षापासूनच. पूर्वी अडचण नव्हती. या 10-12 वर्षात शेतकऱ्याच्या मुलाला आज 40-40 वर्ष वय झाल्या मुलाचं, शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला मुलगी देत नाही. ह्याचं मूळ कारण काय वर असेल? काम करणारी महिला आणि प्रश्नाची जाणीव असणारी महिलाच लोकांनी निवडून द्यावी, जनतेने निवडून द्यावी, मतदारांनी निवडून द्यावी, असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन महिलासाठी राखीव आहे आणि त्यामुळं काही जिल्हा परिषद गट जे आहेत ओपन महिलासाठी राखीव, या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या आपल्याला लढती पाहायला मिळणार. माझा वचननामा आणि जाहीरनामा जे आहे ना, तर ते एक काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणता येईल. मला मुख्यत्वे महिला सक्षमीकरण आणि जे बालकं आहेत, जे उद्याचं भविष्य आहे, अंगणवाडीतल्या बालकांचं ज्या अडचणी नमस्कार, आहेत. मी रमाकांत थासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणारं चॅनल समय संघर्ष न्यूज. तर सध्या निवडणुकीचं वातावरण तापायलाच नाही तर चांगलं भडकायला सुरुवात झालेली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या आपल्या नेत्याकडं किंवा पक्षश्रेष्ठीकडं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पूर्ण जिल्हाभर पाहायला मिळत आहेत. कारण उद्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार. तर आपण असं बऱ्याच उमेदवाराच्या प्रतिक्रिया घेतोय, आपल्या चॅनलवर दाखवतो. तर आज एक महत्वाच्या मतदारसंघासाठी, महत्वाच्या उमेदवारीसाठी आपल्याला आज एक प्रतिक्रिया जाणून घ्यायची, चर्चा करायची. जिल्हा परिषदचं अध्यक्षपद ओपन महिलासाठी राखीव आहे आणि त्यामुळं काही जिल्हा परिषद गट जे आहेत ओपन महिलासाठी राखीव, या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या आपल्याला लढती पाहायला मिळणार. कारण या गटातून जे येणार आहेत त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा संधी भेटणार आहे. आणि अशा चक्का जिल्हा परिषद ओपन महिला जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांची आपल्याला भेट घ्यायची आहे, त्यांची मुलाखत घ्यायची. तर त्या आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या धाराशिव महिला जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट मनीषाताई राकुंडे पाटील. तर ताई, नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. सगळ्यांना माझा तुमच्या माध्यमातून नमस्कार. आणि कालच संक्रांत झाली. संक्रांतीच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपल्या चॅनलला आणि जिल्ह्यातील समस्त धाराशिवकरांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खूप साऱ्या शुभेच्छा. तर मला सांगा, तुम्ही तुमचं व्यवसायानं ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत. ह्या राजकीय क्षेत्रात कधीपासून आहेत आणि कसा राजकीय क्षेत्रात प्रवेश कसा झाला? खरं तर 2008-9 मध्ये मी राष्ट्रवादीची जिल्हा संघटक म्हणून पद दिलं होतं मला. तेव्हा मी कळंबमध्ये राहत होते, लग्न झालेलं नव्हतं. 8 पासून राष्ट्रवादीचा एक घटक बनले. नंतर काही कालावधीनंतर 9-10 मध्ये मग मी असं ठरवलं, की राष्ट्रवादी भवन अर्थात प्रतिष्ठान भवनची आपण कधीच पायरी चढायची नाही. त्यामागची कारणं बरेच आहेत, ती आता मी सांगणार नाही, कारण काही गोष्टी त्या वेळेला सोडून दिलेल्या चांगल्या असतात. मग तेव्हापासून 10 पासून फक्त यशस्विनी सामाजिक अभियानचं म्हणजे सुप्रियाताई सुळेंचं काम करत होते मी. ते आजपर्यंत जिल्हा समन्वयक म्हणून बचत गटाचं संघटन. असं ऐकलंय की तुमचं बरंच संघर्ष, ज्या कुठल्याही क्षेत्रात जिथं संघर्ष असतो तिथं आमचं समय संघर्ष पोचत असतं. तर तुम्ही बी बऱ्याच संघर्षातून या राजकीय क्षेत्रात जिल्हाध्यक्ष पदापर्यंत आलेला आहात. काय काय तुमचा संघर्ष? अगर पवार साहेबांचा एक प्रभाव आहे तुमच्याकडे, त्यांचं एक आदर्श आहे तुमच्या समोर, त्याविषयी काय काय सांगा? 100% पक्षामध्ये काम करताना राष्ट्रवादीचे ध्येय धोरण आणि साहेब सांगतील ते धोरण तर आम्ही बांधलेलंच आहे. पण माझ्या कौटुंबिक आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या मुलीचा जन्म 12 डिसेंबरचा आहे. खरं तर 12 डिसेंबरला जन्म म्हणजे काही महिने पुढे होते माझ्या डिलिव्हरीसाठी. आता हा खाजगी प्रश्न आहे, पण फक्त पवार साहेबांवरती असलेल्या निष्ठेमुळे हा मला तुमच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय. 8व्या महिन्यात सिझेरियन डिलिव्हरी केली आणि माझ्या मुलीचा जन्म 12 डिसेंबर 2017 ला झाला. एकुलती एक मुलगी आहे माझी. कारण साहेबांनी सुप्रियाताईंवरती थांबण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी आम्ही राष्ट्रवादीचा घटक, एक परिवार म्हणून आम्ही सुद्धा साहेबांचा आदर्श मानून एका मुलीवरती थांबलो. आणि तुम्ही म्हणल्यासारखं संघर्ष तर खरं तर 5वीलाच पुजला असं म्हणायला हरकत नाही. 2021 मध्ये मला जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून पद दिलं होतं आणि त्या माध्यमातून मी पक्षामध्ये एक माझं राजकीय वाटचाल सुरू झाली. त्या अगोदर फक्त सामाजिक काम होतं.
नंतर 2022 मध्ये 8 मार्च 2022 ला मला त्यावेळेच्या प्रदेशाध्यक्षांनी जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवली. आणि खरं तर ही गोष्ट राष्ट्रवादी म्हणून घरातली गोष्ट आहे, पण तुम्ही संघर्ष म्हणल्यामुळं मला तुम्हाला सांगावसं वाटतं, की विरोध झाला पक्षातून. इतका विरोध झाला महिलांनी, की सगळ्या महिलांनी राजीनामे दिले. आणि मग मी पवारसाहेबांना भेटायला गेले बारामतीला. भेटायला जाताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे संघर्ष असावा तरी किती असावा? मग साहेबांना मी सांगितलं, की "साहेब असं-असं मला जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे आणि मी 2008-9 पासून मी यशस्विनीचं काम करते." अहवाल वगैरे नेला होता. मग मी असं ठरवलं होतं, की राजीनामा द्यायचा. कारण कसं विरोध जर घरातूनच असेल, आपण लोकांसोबत भांडू शकतो. घरासोबत बरोबर. लोकांसोबत नाही भांडू शकत. मग साहेब मला म्हणले, की "जावा," म्हणले, "काम करा तुम्ही तुमचं." मग बारामतीमधून येताना एक नवा उत्साह मी सोबत घेऊन आले. कारण ज्या साहेबांना आम्ही जाणता नेता म्हणतो, तर त्या साहेबांनी एक महिला म्हणून आणि त्याही पेक्षा एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर न्याय केला होता. आणि मग आतापर्यंत मी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी, पदाची जबाबदारी सक्षमपणे निभावते. पण आता काल परवा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि तुमच्या पक्षानं एक मोठं यश मिळवलं धाराशिव नगरपालिकेमध्ये. काय कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं का अगर पक्षामध्ये? 100% आमचा पक्ष मुळात पवारसाहेबांच्या ध्येय धोरणावर चालणारा पक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, आमच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई असतील आणि महिलांचा आमचा आधारवड सुप्रियाताई सुळे असतील. तर आम्हाला पक्षामध्ये काम करताना एक नवचैतन्य मिळतं. आम्ही घरच्या भाकरी खाऊन प्रचारात उतरलेले लोक आहोत आणि आजकाल आपण बघतो पैशाला जास्त महत्त्व देतात लोकं. पण मला असं वाटतंय, की पैशापेक्षा सुद्धा निष्ठा आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. आणि धाराशिव नगर परिषदेमध्ये आमचे सगळेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकदम असं हातातलं काम टाकून पळले, प्रचार केला. त्याचं यश निश्चितपणे आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रताप भैया पाटील त्यांनाही असेल. कारण एक सरदार पक्षाचं कसं आहे, त्याच्यावर पुढचं सगळं भवितव्य अवलंबून असतं. त्यामुळे निश्चितपणे आमचे सरदार चांगले आहेत पक्षाने दिलेले. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये पण आम्ही असं घवघवीत यश मिळवू याची खात्री आहे आम्हाला. आता मूळ मुद्द्याकडे येऊ. जिल्हा परिषद उद्यापासून फॉर्म भरायला चालू आहे. अध्यक्षपद ओपन महिलेसाठी आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा तिथं संधी आहे. तर उभा राहणार आहेत का आता? लढवणार आहेत का निवडणूक? 100% निवडणूक लढवणार आहे मी. मग गट निवडला का जिल्हा परिषद गट? कोणत्या गटातून इच्छुक आहेत? मी तसं तर 2 गट निवडलेत मी. एक तर कानेगाव गट आणि जो म्हणजे माझं प्रॉपर गाव आहे मार्डी, तो कानेगाव गटामध्ये येतं आणि दुसरं जे आहे ते तेरमधून. कारण सर्वसामान्य घरातली महिला म्हणून मला एक विश्वास आहे, की आपण संत गोरोबा काकाचा आशीर्वाद का घेऊ नये आणि त्या जनतेला आपण आशीर्वाद का मागू नये. त्यामुळे तेरमध्ये पण माझी तयारी आहे. तर तेरमध्ये म्हणताय, तेरमधून अ, अर्चनाताई पाटील भाजपमधून उभा राहणार आहेत असं बोललं जातंय. आणखीन जाहीर केलं नाही. पण तेरमध्ये एक तुम्हाला मोठं तगडं आव्हान असणार आहे. त्याविषयी काय सांगाल? कसं आहे दादा माहितीये का, आव्हान तर असायला पाहिजे माणसाला आणि मगाशी तुमचं एक वाक्य होतं, की माझं संघर्षच संघर्ष. 5वीला पुजलेला आहे. त्यामुळं समोरचा उमेदवार अर्चनाताई आहेत किंवा अजून कोणी आहे, हे माझ्यासाठी तेवढं असं महत्त्वाचं नाही वाटत मी. आता शेवटी जो तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणुकीला उभा राहायचा, तर असू द्या. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातली महिला म्हणून माझं कुठल्याही मोठ्या आव्हानाला स्वीकारायची माझी तयारी आहे. पक्षामधून तुमची उमेदवारी निश्चित झाली का? आता तुम्ही बी जिल्हाध्यक्ष आहेत. तर उमेदवारीविषयी निश्चित झाले का? पक्षाची आमची बैठक अजून झालेली नाही निवडणुकीसंदर्भात जिल्हा परिषदच्या. कारण महानगरपालिकेमध्ये होते सगळे काही कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष तिकडे गेले होते प्रचारासाठी आणि आता आज काल संक्रांत झाली आहे. आता आजपासून त्या हिशोबाने बैठका. होईल. इच्छुकांचे अर्ज वगैरे भरून घेतलेत पक्षाने, पण अजून तशी काही बैठक झालेली नाही आणि अधिकृत घोषणा नाही झालेली उमेदवारांची. बरं आता युती आणि आघाडी नगरपालिकेला आघाडी बी फुटली होती आणि युती बी फुटली होती. तर यावेळी जिल्हा परिषदला कसं राहील? आघाडी एकत्र राहील का अजून काय बदल होतील? आता राष्ट्रवादी म्हणून मला एक बोलण्याचा एक एवढा अधिकार आहे. बाकीच्या पक्षांविषयी मी बोलणार नाही, कारण तो त्यांचा निर्णय आहे, त्यांचा हक्क आहे. आमच्या पक्षामध्ये तर सध्याला आम्ही स्वबळावर निवडणुका सुद्धा लढवायची तयारी आहोत आणि जर मित्र पक्षांनी हात पुढं केला, सन्मानाने आम्हाला आमच्या जागा दिल्या, तर महाविकास आघाडी म्हणूनही आम्ही निवडणूक लढायला तयार आहोत. आता माजी मंत्री तानाजी सावंत यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. की त्यांनी पण सर्व पक्षासाठी दारं खुली ठेवलीत. आता तुम्ही एक अध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो, की त्यांच्यासोबत शिंदे गटासोबत आघाडी होऊ शकेल का तुमची?
असं गट म्हणण्यापेक्षा सध्या जिल्ह्यामध्ये जी पोषक वातावरण असेल निवडणुकासाठी, तर त्या हिशोबाने सगळ्या पक्षांनी निर्णय घ्यायला हरकत नाही आणि शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल, तर जर पोषक असेल तसा निर्णय घेणं, तर तसा निर्णय घेतलेलाही चांगलंच राहील सगळ्या पक्षांच्या निवडणुकीसाठी. तर आता आपल्या मतदारसंघाकडे येऊ. तुमचं कानेगाव आणि तेर 2 गटासाठी तुम्ही इच्छुक आहेत. हं, तर एक आपला अजेंडा असतो किंवा आता जनतेसमोर जाताना काहीतरी आश्वासन घेऊन किंवा आपला अजेंडा घेऊन जावं लागतं. हं. तर समजा तुम्ही निवडून आल्यानंतर एक मतदारसंघ त्या गटासाठी, त्यातल्या मूलभूत प्रश्नासाठी एक तुमची प्लॅनिंग काय असेल? खरं तर माझा वचननामा आणि जाहीरनामा जे आहे ना, तर ते एक काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणता येईल. मला मुख्यत्वे महिला सक्षमीकरण आणि जे बालकं आहेत, जे उद्याचं भविष्य आहे. अंगणवाडीतल्या बालकांचं ज्या अडचणी आहेत, पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. मध्यंतरी मी एका अंगणवाडीमध्ये जाऊन पंचनामा केला होता, आहार कसा आहे. तर तेव्हा असं अनेक जिल्हाभरातल्या आणि राज्यातून सुद्धा काही फोन आले मला, की सगळीकडे जी परिस्थिती आहे आहाराची, THR टेक होम रेशन असेल किंवा हॉट कुक असेल, तर ते प्रामुख्यानं त्याच्यावरती जे न्यूट्रिशन आहे, त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण कुपोषणाचं प्रमाण वाढतंय आणि कुठेतरी ते लेकरं म्हणजे आपलं उद्याचं भविष्य आहे. त्यामुळं त्या ह्याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. जे सिस्टम आहे चांगल्या प्रकारे काम करते ICDS महिला बाल कल्याण विभाग. पण जे ग्राउंड रूटला काम असायला पाहिजे, तर त्या मानानं ते काम नाही. आणि दुसरं म्हणजे शालेय पोषण आहार असेल, की प्राथमिक आणि माध्यमिक लेकरांना मिड डे मीलचा आहार मिळतो. तर ते गोडाऊन पण मी बघितलं होतं. मुळात पहिल्यापासून मला सवय आहे, की ज्या काही अन्याय होतोय त्या घटकांवर गोष्टी तिथं जाऊन आपण आवाज उचलायचा. तर मिड डे मीलच्या गोडाऊनचाही मी एक व्हिडिओ केला होता. कलेक्टर साहेबांनाही बोलले, की फूड सेफ्टी ॲक्ट जो आहे जिल्हाभरात कुठंच आपल्या त्याचा अवलंब केला जात नाही. तर ते जे बालकं, विद्यार्थी आहेत ते आपलेच आहेत. त्या अनुषंगाने आपण तिथं काम करणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढून जिंकून येणं हे जास्त गरजेचं आहे. तर ह्या ज्या काही अडचणी त्या आपण सोडवू शकतो. शैक्षणिक बी बाबी बरेच महत्त्वाचे. दर्जेदार शाळा असायला पाहिजे. ते दिल्लीला दिल्लीला केजरीवालनं गाजवलं होतं, की हो, हो. दर्जेदार शाळा केल्या. तर आपल्या ग्रामीण भागात अजून थोडंसं दर्जा थोडासा खालावलेला म्हणा किंवा इमारती व्यवस्थित नाहीत. हो. शैक्षणिक धोरणाविषयी काय सांगाल? शैक्षणिक धोरण जे आहे ना, आता आपण बघतो की पालकांचा कल खाजगी शाळांकडे. का एक अ, अ, प्रसिद्धीचा एक सिम्बॉल असतो. तो एक रिप्युटेशन आहे. रिप्युटेड लोकांचं एक साईन असतं, की नाही आमचा आता इथं धाराशिवमध्ये पण मी बरेच असे पालक बघते, की माझा मुलगा-मुलगी पोद्दारमध्ये, अभिनवमध्ये. मग हेच का? दुसरी एखादी स्कूल का नको? मग माझ्या मुलीला सुद्धा मी त्या मोठ्या शाळांमध्ये न घालता एका साध्या शाळेमध्ये टाकलंय, CBSE शाळेमध्ये. पण ह्याच जर जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिकेच्या शाळा जर सुधारल्या, तर निश्चितच इंग्लिश स्कूल खाजगी शाळेत जायचा ओढा कमी होईल ना. 100% आता माझं शिक्षण पण जिल्हा परिषद शाळेतच झालेलं आहे. तर मला असं वाटतंय, की जिल्हा परिषद शाळेमधले जे शिक्षक आहेत ना, ते एक आत्मीयतेने विद्यार्थ्यांना एक नवीन पिढी घडवायचं काम करतात. फक्त पालकांनी त्या गोष्टीकडं बघताना जिल्हा परिषद शाळा म्हणजे आपला आत्मा आहे जिल्ह्याचा. तर त्या हिशोबाने बघितलं पाहिजे आणि आपल्या पालकांना जिल्हा परिषदमध्येच टाकलं पाहिजे ह्या मताची आहे मी. जर भविष्यात आम्ही कधी गावाकडे राहायला गेलो लोहाऱ्याला, तर मी माझ्या मुलीला सुद्धा मी जिल्हा परिषद शाळेतच टाकणार आहे. आणि महात्मा गांधीजींनी म्हणलं होतं खेड्याकडे चला. खरं तर खेडी खूप समृद्ध आहेत. आपल्याला फक्त शहरात राहून हे सगळं सिमेंटचं जंगल बघायची सवय झाली. पण खेड्याकडे खरंच माणुसकी आहे आणि तसं वातावरण आहे पोषक संस्कृतीसाठी. तर आता मला सांगा, आघाडी होईल, युती होईल, काय होईल? पण उघडच सत्ताधारी आणि विरोधी असंच सामना रंगणार आहे. तर आता तुमचं म्हणजे आघाडीचं आहे किंवा तुम्ही निवडून येण्यासाठी कुठलं पोषक वातावरण असेल? आता असं बोललं जातंय, की लाडक्या बहिणीमुळं तिकडं महिला झुकल्या जातील. तर असं तुम्ही निवडून येण्यासाठी कुठलं पोषक वातावरण वाटलंय? अनुदान आहे, अतिवृष्टी झाली, विमा आहे. हं. 2020 पासूनचा विमा पेंडिंग आहे. हो. तर तुम्हाला पोषक सरकारच्या चुका म्हणजे विरोधीला पोषकच असते. कोणते काय मुद्दे वाटते? खरं तर सध्याचा सगळ्यात मोठा मुद्दा जो काही आहे ना, तो भाजपाची जी पद्धती आहे कार्यपद्धती. मी एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून बोलत नाही. मी एक सर्वसामान्य मतदार म्हणून बोलते. जी असेल किंवा जीवनावश्यक वस्तूच्या भाव वाढण्याचा तर त्यांनी अंत्य विधीसाठी लागणाऱ्या सामानावर सुद्धा जी जी-एस-टी. लावली. मग ह्याची झळ कुणाला बसते? माझ्या खेड्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला बसते. आज शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव आहे का? नाही. त्याला जबाबदार कोण आहे? केंद्रातलं त्यांचं सरकार आहे.
मग ह्या सगळ्या जर अडचणी आहेत त्या कुठं बंद करायचं म्हणलं तर ह्याचं मूळ घाव घालणं गरजेचं आहे त्याच्यावर. आणि राहिला प्रश्न लाडक्या बहिणीचा, तर लाडक्या बहिणीला तुम्ही ₹1,500 देताय. गॅस सिलेंडर ₹900 ला करताय. साखर ₹40 किलो आहे. तूर डाळ ₹120 किलो. मग त्या लाडक्या बहिणीला लाडक्या म्हणण्यापेक्षा ह्या भाव कमी करा ना वस्तूचे तुम्ही. लाडकी बहीण 1,500 दिली म्हणजे त्यांचं काय आयुष्य बदललं असं होत नाही. ₹1,500 काही काही होत नाही त्याच्यामध्ये. भाव वाढवून त्यांच्याकडूनच घेऊन त्यांनाच दिले. त्यांच्या खिशात टाकताय आणि मागच्या हाताने परत काढून घेताय. मग तुम्हाला एवढंच जर म्हणजे वाटतंय ना, चालू राहू द्या. ₹1,500 नाही त्यांचं अनुदान अजून वाढवायला पाहिजे ₹3,000 तरी. आणि जे भाचे आहेत लाडक्या बहिणीचे लेकरं, तर त्या भाच्यांना तुम्ही शिक्षणामध्ये चांगलं द्या, त्यांना सवलती द्या, नोकऱ्या द्या. आज आपल्या एवढ्या सगळ्या कंपन्या परराज्यात गेल्या हे तुम्ही पण बघितलं असेल, ऐकलं असेल. आम्ही आंदोलन केलं होतं. तर ह्या कंपन्या चालू करा तुम्ही, की त्या भाच्यांना रोजगार मिळेल. लाडके दाजी आज दारू पिऊन पडलेले असतात. मग त्या दाजीचं व्यसन बंद करा. मग दाजी कधी पिणार नाही, की समजा भाव कमी करा वस्तूंचे, खर्च कमी होईल कुटुंबाचा. आणि जो एक सर्वसामान्य लोकांवर ताणतणावाची परिस्थिती मध्यंतरी सोशल मीडियावर एक रील बघितला होता मी, की टेन्शनमध्ये एक माणूस बडबडत होता रेल्वे स्टेशनवर. Instagramवर बघितलं होतं. म्हणजे आज इतके प्रचंड आव्हान आहेत सामान्य माणसाला दैनंदिन जीवनामध्ये. मग हे सगळ्या प्रश्न तुम्ही सोडवा ना सरकार म्हणून. सरकार आज महिलांची सुरक्षितता बघा. आज 5 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. कितीतरी परवाला डोकीच्या तिथं एक अर्धवट जळालेलं प्रेत होतं. म्हणजे हे जे हिंसक घटना घडतात आहे ना, गुन्हेगारी वाढली राज्यामध्ये. मग ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्या केल्या जात नाहीत. मग हे सगळ्या करणं गरजेचं आहे. एक महत्वाचा ग्रामीण भागातला एक महत्वाचा प्रश्न विचारतो. ग्रामीण भागामध्ये आणि कमीत कमी शेतकऱ्याच्या मुलांना सध्या मुली मिळत नाहीत आणि ते हे 10-12 वर्षापासूनच. पूर्वी अडचण नव्हती. या 10-12 वर्षात शेतकऱ्याच्या मुलाला आज 40-40 वर्ष वय झाल्या मुलाचं, त्याला मुलगी शेतकरी शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला मुलगी देत नाही. ह्याचं मूळ कारण काय असेल? मूळ कारण म्हणजे आधुनिकीकरण शहराचं. आज प्रत्येकाला वाटतंय, की माझा जावई सरकारी नोकरदार पाहिजे. शेतकरी नको. का नको? शेतकऱ्यांनी पिकवलं तरच खाणार आहे ना आपण. तर हे कुठेतरी सोशल मीडिया पण त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. जे डेली सोप येतात, दाखवतात कसं गाडी, बंगला पाहिजे. गाडी, बंगला पाहिजे, नोकरदार जावई पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलं पाहिजे पालकांनी सुद्धा. म्हणजे शेतीची प्रतिष्ठा कमी झाली का? पूर्वी नोकरी जरी असली तरी शेती आहे का बघत होती. शेतीची प्रतिष्ठा कमी झाली का? त्याला कारण कोण असतं? हमी भाव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत बरं का शेतीची प्रतिष्ठा कमी व्हायला. कारण पहिलं बघायचं की शेती किती म्हणून विचारायचे. शेतात उंबराचं झाड आहे का असं सुद्धा विचारायचे मला आठवतंय का तर आपली पोरगी शेतात गेली तर उंबरं खाऊन तिनं भूक भागवली पाहिजे. तर शेतीमालाला हमी भाव नाही. निर्यात बंदी परत अजून जे केंद्रातल्या जाचकाठी आहे ना त्या कारणीभूत आहेत की लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन निकृष्ट म्हणजे दुय्यम दर्जा झालाय. तर तो दर्जा सुधारायचा असेल तर शेतकऱ्यांना सवलती द्या, हमी भाव द्या. आणि जे त्यांचे पीक विमा आता तुम्ही म्हणल्यासारखं 2020 पासूनचा पीक विमा नाही. मग कसं एखाद्या माणसाला शेतीविषयी कशी गोडी निर्माण होईल? जर एवढ्या सगळ्या अडचणी असतील, शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघा. आज आपल्या जिल्ह्यामध्येही बऱ्यापैकी आत्महत्या झाल्या होत्या आणि सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा विधवा महिलांना उपजीविकेचे साधन निर्माण करून दिले होते. आपल्या जिल्ह्यामधून सुद्धा यशस्विनीच्या माध्यमातून. तर ते हमी भाव मिळणं खूप गरजेचं आहे शेतकऱ्यांना. तर निश्चितच ते नोकरदारासाठी वेतन आयोग, ग्रामपंचायतला वित्त आयोग, वेगवेगळे आयोग. पण शेतकऱ्याची एक मागणी आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. पण दर प्रत्येक निवडणुकीला घोषणा, आश्वासन दिलं जातंय. केंद्र सरकार करत नाही ना राज्य सरकार करत नाही. निश्चितच त्याच्यामुळे शेतीची प्रतिष्ठा कमी झाल्याचं. मग निवडणूक तर फिक्स लढवायची तुम्हाला. 100% अं, काय वाटतंय? विजय विजय व्हाल? 100% विजयी होणार. कारण विषयच नाही. फील्डवर काम करणारी मी महिला आहे आणि सर्व प्रश्नांची माहिती असणारी महिला आहे. मी कुठं एसीच्या गाडीमधून फिरून राजकारण करणारी महिला आहे. मी अजिबात नाही. डाउन टू अर्थ काम करणारी मी महिला आहे. त्यामुळे 100% विजय होणारच. बरं मॅडम, मला एक सांगा, पवार साहेबावर तुमची श्रद्धा आहे. पवार साहेब हे तुम्हाला एक आदर्श तुम्ही समोर ठेवलेला आहे. इतका आदर्श की पवार साहेबाच्या वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलीचं म्हणजे जन्म करून घ्या थोडंसं कृत्रिम सिजर करून. आणि पवार साहेबांनी जसं एकच मुलीवर थांबवलं, तुम्ही पण एकच मुली. इतका आदर्श आहे. काय सांगाल पवार साहेबाविषयी, समाजाची, जनतेची काय भावना असेल? खरं तर पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे सह्याद्री आहेत आणि
सह्याद्रीविषयी आपण काय बोलावं तोडक्या-फोडक्या शब्दामध्ये. पण तरीही साहेबांना मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये शेतकरी वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि महिला वर्ग पण आहे. कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी साहेब केंद्रामध्ये असताना सरसकट कर्जमाफी झाली होती. तो निर्णय शेतकऱ्यांना अजूनही आठवतो आणि अजूनही आम्ही ग्रामीण भागात गेलो तर शेतकरी बोलताना दिसतात. आता बरेचदा असं होतं की शेवटच्या गावापर्यंत जाण्यात येतं जिल्ह्यातल्या. तर लोकांकडे जाऊन बोलताना ते म्हणतात, "साहेबांनी खूप काही केले शेतकऱ्यांसाठी." आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे महिला धोरण. साहेब आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळतंय, तर ह्याचं श्रेय पवार साहेबांनाच द्यायला पाहिजे. 50% महिलांना संधी दिली त्यांनी. 100% हो. दिली महिलांना संधी. महिला धोरणामुळेच हे सगळं शक्य झालं साहेबांच्या. बरं मला एक सांगा, आता बऱ्याच ठिकाणी बघतोय प्रत्येक गावात सरपंच महिला आहेत. हं. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद महिला होतील, पण त्या महिलापेक्षा त्यांचे पतीच कारभार करतात. ग्रामपंचायतमध्ये महिला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंडा फडकवला जातात. त्याविषयी काय वाटते तुम्हाला? खरं तर हे चुकीचं आहे. मुळात महिला आरक्षणाचा फायदा घेऊन जर एखादी महिला निवडून आली असेल, गाव कारभारीण झाली असेल, तर त्या महिलेनेच कामकाज केलं पाहिजे ह्या मताची आहे मी. आणि ज्या पण कोणी महिला निवडून येतात आणि कारभार त्यांचा नवरा बघतो, बरेचदा असं झालेलं आहे, माझं तर काही ठिकाणी भांडण म्हणजे शाब्दिक चकमक सुद्धा झालेली आहे, की त्या महिला सरपंचाच्या खुर्चीवर त्याच महिलेने बसलं पाहिजे, ना की तिच्या नवऱ्याने बसलं पाहिजे. कारण संविधानाने लोकशाहीने अधिकार दिलाय आपल्याला तो निवडणूक लढवून जिंकून आलो तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जर आपण आपल्या स्वतःला न्याय देत नसू, तर जनतेला काय देणार? मला सांगा, शेतकऱ्यासाठी पवारसाहेबांनी मोठं काम केलं. महिलांसाठी 50% आरक्षण पवारसाहेबांनीच केलंय. शेतकरी आणि महिला मग तुमच्या विजयामध्ये राहतील वाटेकरी, येतील तुमच्या पाठीमागे. 100% येतील. कारण महिलांना कसं आहे, की त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारं कोणीतरी पाहिजे असतं. आता बरेचदा असं बघतो आपण, आता मला कुणाला म्हणजे टीका करायची नाही. पण ह्या जे काही मागचे कोणी सदस्य होते जिल्हा परिषद, तर त्यांनी किती गावांना, किती अडचणींना प्रश्न सोडवलेत हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. एकदा निवडून आलं, गुलाल लागल्यानंतर ते फक्त सभागृहात मीटिंग अटेंड करणं असतील किंवा बाकीचे विकास कामं करत असतील, पण जे मूलभूत प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यामुळं फील्डवर काम करणारी महिला आणि प्रश्नाची जाणीव असणारी महिलाच लोकांनी निवडून द्यावी, जनतेने निवडून द्यावी, मतदारांनी निवडून द्यावी, असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करते. निश्चितच तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल तुमचं आभार मानतो. आणि पुन्हा आता तुमचे 2 गट आहेत प्रस्तावित, कानेगाव आणि तेर. त्यावेळेस तुमची उमेदवारी फिक्स होईल. त्यावेळेस पुन्हा तुमची मुलाखत घ्यायला अजून येईनच. तर आमच्या चॅनलकडून सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्ही पवारसाहेबाच्या पक्षामध्ये काम करताय. पवारसाहेब एकतरी महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत, मोठे नेते आहेत आणि एक 80-85 वर्ष वय होऊन सुद्धा एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांचं नेतृत्व आहे आणि त्या पक्षात तुम्ही काम करताय. तर निश्चितच शेतकरी असतील, महिला असतील, तुम्हाला भरभरून मदत करतील आणि तुमची उमेदवारी आणि तुमच्या भावी राजकीय वाटचालीस आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. बरं आता जिल्हा परिषद निवडणुका लागलेत. अ, इच्छुक आहेत का उमेदवारीसाठी? 100% मी इच्छुक आहे. कारण आम्ही पक्षामध्ये काम करत असताना अशा काही घटना किंवा काही अडचणी असतात, की ते पदाधिकारी असताना आपण सोडवू शकत नाही. तेव्हा आपल्याला लोकप्रतिनिधी असणं खूप गरजेचं असतं. म्हणून मी इच्छुक आहे आणि निवडणूक लढवणार आहे. प्रश्न जरा पुढे घेऊन आधी हे करतो, करता येते हं, हं. तुमचं